मराठीतून सायन्स प्रेझेंटेड बाय डॉक्टर दीप्ती रुईकर. आमच्या चॅनलचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. काकी, हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे? प्लसच्या या तिन्ही नियमांचा अभ्यास केल्यानंतर आणि स्वतः पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्यानंतर न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अर्थात गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत मांडला. आता समजा या दोन बॉडीज आहेत, ओके, म्हणजे फक्त ग्रहतारे नाही, कुठल्याही वस्तू, कुठल्याही बॉडीज ज्यांची वस्तुमान म्हणजेच मासेस आहेत M1 आणि M2 आणि त्या एकमेकींपासून D इतक्या अंतरावर आहेत, तर त्या एकमेकांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतात, जो Fनी आपण डिनोट करतो. ओके, मग आता जेवढे त्यांचे मासेस जास्त तेवढा त्यांच्यामधला फोर्स जास्त, म्हणून F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 इंटू M2. तर जेवढं त्याच्यातलं अंतर जास्त तेवढा फोर्स कमी, म्हणजेच F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू D स्क्वेअर. मग आपण हे कंबाईन केलं तर आपण म्हणू शकतो F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. आता मला हे प्रपोर्शनॅलिटी साईन काढायचं आहे, मग मला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल, तर तो कॉन्स्टंट मी घेतला G आणि मग मला इक्वेशन मिळालं F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. आता हा जो G कॉन्स्टंट आहे त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात, अर्थात वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. ओके, आणि ह्याची आता डेफिनेशन कशी करायची? समजा मास आपण M1 M2 दोन्ही मासेस आहेत ते 1 kg घेतले, ओके, आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते 1 मीटर आहे. तर ह्या व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? F इज इक्वल टू G. याचाच अर्थ हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, हा म्हणजे फोर्सच आहे. जेव्हा दोन युनिट मासेस एकमेकांपासून युनिट अंतरावर असतील. ओके, तर ही झाली त्याची डेफिनेशन. आता समजा मला या Gचे युनिट पाहिजेत, ओके, तर मी त्याचं इक्वेशन लिहिलं Gचं. G इज इक्वल टू, हे आता आपण फक्त रिअरेंज केलं आहे, G इज इक्वल टू F इंटू D स्क्वेअर अपॉन M1 M2. आता फोर्स आपल्याला माहिती आहे न्यूटनमध्ये घेतो आपण, D डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, सो मीटर स्क्वेअर. M1 M2 मासेस kg इंटू kg kg स्क्वेअर, त्यामुळं Gचं युनिट झालं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू आहे ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आता म्हणजे या बॉडी स्पेरिकलच असाव्या लागतात हां. काकी? कारण इथे त्यांच्या सेंटरपासून डिस्टन्स मोजलाय. नाही, कोणत्याही वस्तू, मग त्या स्फेरिकल असू देत, नॉन स्फेरिकल असू देत, ओबडधोबड कुठल्याही विशिष्ट आकार नसलेल्या अशा असू देत, त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असतोच. त्या केसमध्ये ॲक्च्युअल सेंटर म्हणजे त्यांचे सेंटर ऑफ मासेस पकडायचे, कारण इथे हे जे डिस्टन्स आहे किंवा हा जो फोर्स आहे तो दोन मासेसमधला आहे. आता इथं मी एक्झाम्पल घेतलं आहे, एक सिलेंडर आहे आणि हा एक रेक्टँगल आहे. ओके, तर पहिल्यांदा काय करायचं, त्यांचे सेंटर ऑफ मास शोधायचे. समजा सिलेंडरचा सेंटर ऑफ मास हा इथं मिळाला मला, रेक्टँगलचा इथे मिळाला, तर या दोन सेंटर ऑफ मासेसना जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेच्या दरम्यान हा फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, त्या डिरेक्शनमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि आपल्याला तर हे माहिती आहे F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. मग आता या दोन बॉडीजपैकी एका बॉडीचं जरी मास वाढलं किंवा वस्तुमान वाढलं तर काय होणार आहे? फोर्स वाढणार. कमी झालं, फोर्स कमी होणार. ओके, आता
त्यांच्यामधलं डिस्टन्स कमी झालं, फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे त्यामुळे डिस्टन्स कमी झालं की फोर्स वाढणार, आणि हेच डिस्टन्स वाढलं की फोर्स वाढणार. ओके. मग काकी डी स्क्वेअरच का घेतलंय, डी का घेतलं नाही? चांगला प्रश्न आहे. आता आपण ह्याचं उत्तर शोधूया. आता पुन्हा आपण येऊया आपल्या गुरु आणि शनी ग्रहाकडं, ज्युपिटर आणि सॅटर्न. ओके. आता हे दोन्ही ग्रह जेव्हा सूर्याभोवती फिरतात तेव्हा ते जवळपास सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतात, त्यामुळे त्यांच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स पण ॲक्ट होतो, आणि सेंट्रिपिटल फोर्स हाच इथं आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके. तर हा जो फोर्स आहे तो आपण लिहिला सेंट्रिपिटल फोर्स म्हणून F = mv²/r. आता इथं v व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. आता जेव्हा एक कंप्लीट रिव्होल्यूशन होतं तेव्हा किती डिस्टन्स कवर करतो तो प्लॅनेट, तर त्याच्या सर्कम्फरन्स एवढं. आणि आपण समजा सर्क्युलर ऑर्बिट घेतलं तर तो डिस्टन्स किंवा तो सर्कम्फरन्स असेल 2πr, आणि टाईम पिरियड आपण किती घेतो, कॅपिटल T. त्यामुळं v = 2πr/t. ओके. जेव्हा एक कंप्लीट रिव्होल्यूशन होतं तेव्हा. मग आता हीच व्हीची व्हॅल्यू आपण वरच्या फोर्सच्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला फोर्स मिळतो m × 2πr/t(r). मग आता हे आपण स्क्वेअर करून घेतलं. 2चा स्क्वेअर झाला 4, π² r² t². ओके. म्हणजेच 4π² mr/t², एक r कॅन्सल झालं. ओके. आता मी इथं याला मल्टिप्लाय आणि डिवाईड करून घेणार आहे r²नी. ओके. तर आपण r²नी मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं तर काय मिळेल, इथं r × r² झाला r³. ओके. आणि आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये आहे t². आता आपण केपलर्स थर्ड लॉ बघितलं आहे, t²/r³ इज कॉन्स्टंट. ओके. त्यामुळे इथं आपण तो कॉन्स्टंट पुट करू शकतो, केपलर्स थर्ड लॉ. सो t²/r³ इज से कॉन्स्टंट k. मग ते जर आपण इथं पुट केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल F = 4πm/r²k. कारण इथे इन्व्हर्स आहे. आणि मग इथं 4 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे. तर काय मिळेल इथं, कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय 1/r². याचाच अर्थ फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r². आता इथं ह्या इक्वेशनमध्ये आपण r काय घेतला आहे, r इज द रेडियस म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम सेंटर. ओके. डिस्टन्स फ्रॉम सेंटर. आपल्या केसमध्ये जेव्हा आपण सन आणि प्लॅनेट्स कन्सिडर करतो, सन आपण सेंटरला म्हणतो, त्यामुळं इथं r जो आहे तो डिस्टन्स असेल, डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑर डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. आणि तेच आपण काय म्हणणार आहे मग, म्हणून काय म्हणतो आपण, इन दिस केस सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळं r डीनी रिप्लेस होईल आणि आपलं इक्वेशन येईल F इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू d². ओके. आता समजलं डी का नाही घेतलं आणि d² का घेतलं, तर हे आपण इथं प्रूफ केलं आहे. ओके. तर आता मी तुम्हाला एक गणित सोडवायला देणार आहे. समजा गीता आणि नीता या दोघी मैत्रिणी ज्यांचं मास आहे 50 kg आणि 65 kg. ओके. आणि त्या एकमेकींपासून समजा 200 सेंटीमीटर अंतरावर आहेत, तर त्यांच्यामध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल? फोर्स इज इक्वल टू G m1 m2/d². बरोबर. G ची किंमत 6.67 × 10⁻⁻11 Nm²/kg². मग m1 m2 आणि d ची किंमत घातली की फोर्स येतोय 6.67 × 10⁻11 त्यांचे मासेस आहेत 50 × 65 /2. आणि कॅल्क्युलेट केले तर फोर्स इज इक्वल टू 1.08 × 10⁻⁷ न्यूटन. करेक्ट. आता पुढचा प्रश्न. ह्याच गीता आणि नीतामध्ये समजा कुठलंही फ्रिक्शन नाही आहे, कुठलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे. ओके. तर
कुठलीही हालचाल न करता फक्त त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सद्वारे नीताला गीताकडं साधारण 100 सेंटीमीटर अंतरावर जायचं आहे. तर किती वेळ लागेल? बरं सांगते. हे बघा, आता आपल्याला जर वेळ काढायचा असेल तर व्हेलॉसिटी माहिती पाहिजे, कारण व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. पण आपल्याला व्हेलॉसिटी पण माहिती नाही आहे, तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायसाठी आधी आपल्याला ॲक्सलरेशन फाइंड आउट करावं लागेल. आपल्याकडला फोर्स माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, हे पण इक्वेशन आहे. या इक्वेशनवरून समजा मी हा फोर्स काढला, फोर्स आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये मिळाला आहे गणितामध्ये, मास आपण घेतलेलं आहे. ओके, तर हे ॲक्सलरेशन आपल्याला मिळतं आहे नीताचं. ओके, या ॲक्सलरेशनवरून आता मी न्यूटनचं सेकंड इक्वेशन वापरलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². ओके, आता हे डिस्टन्स किती आहे? 100 सेंटीमीटर. सो डिस्प्लेसमेंट किती असायला पाहिजे? 100 सेंटीमीटर, म्हणजेच 1 मीटर. ओके, इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली मी आणि हे ॲक्सलरेशन. तर हे जेव्हा आपण पुट करतो तेव्हा मला T² मिळाला आहे साधारण 12 × 10⁸. ओके, आणि मग टी किती मिळाला? 3.46 × 10⁴ सेकंड. म्हणजे कुठलंही फ्रिक्शन, कुठलाही दुसरा फोर्स, इवन ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं नसेल तर नीता गीताकडं 100 सेंटीमीटर इतकं अंतर जाण्यासाठी, या अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागेल? 3.46 × 10⁴ सेकंड. पण एक गोची अशी आहे की पृथ्वीचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे ते आहे 9.8 मीटर/सेकंड². आणि हे या ॲक्सलरेशनपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे, जवळजवळ 10⁻10 टाइम्स ग्रेटर. आणि त्यामुळं आपण अशा प्रकारची कुठलीही मूवमेंट, अशा प्रकारची कुठलीही डिस्प्लेसमेंट ऑब्झर्व करत नाही, आपल्याला दिसून येत नाही, कारण त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ जो आहे तो डॉमिनंट असतो. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची कन्सेप्ट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊ. बाय.